नमस्कार मित्रांनो, प्रॉस्पेरटेक यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षल आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण गोडाऊन मॅनेजमेंट बद्दल संपूर्ण माहिती घेतली होती. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तसंच व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथूनही तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आज आपल्याला एक्सपायरी डेट बद्दल माहिती घ्यायची. समजा आपल्याकडे असे काही प्रोडक्ट्स आहेत जे ठराविक वेळेनंतर एक्सपायर होत असतील, तर आपण ते सेल नाही करू शकत, बरोबर. असे प्रोडक्ट्स आपल्याला जर मॅनेज करायचे असेल आपल्या टॅली प्राइम मध्ये, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ते आपल्याला आज बघायचं. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. Access denied. Access granted. सगळ्यात आधी आपल्याकडे समजा काही असे प्रोडक्ट आहेत जे एक्सपायर होतात. जसं की ब्रेड ब्रेड कसं 4-5 दिवस असते त्याची व्हॅलिडिटी, त्याच्यानंतर तो एक्सपायर होतो, नंतर आपण तो सेल नाही करू शकत, बरोबर. असे जे काही प्रोडक्ट्स आहेत त्याबद्दल आपल्याला आज माहिती घ्यायची. मग आपण आज काय करणार आहोत, तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपण जाणार फंक्शनमध्ये गेल्यानंतर फंक्शनमध्ये जाण्यासाठी आपण काय वापरतो, तर F11 कीचा वापर करतो. आणि जर आपल्या कीबोर्डवर फंक्शन बटन असेल तर फंक्शन आणि F11 कीचा वापर करायचा. इथं आल्यानंतर बघा या ठिकाणी ऑप्शन आहे इनेबल बॅचेस, या ऑप्शनला आपण येस करायचं आहे. मेंटेन एक्सपायरी डेट फॉर बॅचेस याला आपण येस करायचं. बाकीचे ऑप्शन आपण नंतर बघणार आहोत. या दोघांना येस केल्यानंतर आपण याला स्क्रीनला सेव्ह करून द्यायची. ओके, एवढं झाल्यानंतर आता आपण काय विकतोय, तर ब्रेड विकतोय. मग क्रिएट मध्ये जायचं, स्टॉक ग्रुप. समजा आपण इथं बनवला ब्रेड, बाहेर आलो. युनिट कशामध्ये विकला जातो, तो तर पॅकेटमध्ये विकला जातो. पॅकेट्स. स्टॉक आयटम ब्रेड, अंडर पॅकेट, या पद्धतीने आपण केलं. आता बघा इथं एक ऑप्शन आलं मेंटेन इन बॅचेस. आता जो काही प्रोडक्ट असतो ज्यावेळेस तो मॅन्युफॅक्चर केला जातो तर त्याच्यावर एक बॅच नंबर प्रिंट केला जातो की कुठल्या बॅच मध्ये हा मॅन्युफॅक्चर झालेला आहे किंवा बनवला गेला आहे. त्यामुळे या ऑप्शनला आपण येस करणार. त्याच्यानंतर ट्रॅक डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग डेट आपल्याला ट्रॅक करायची म्हणून याला येस करायचं. यूज एक्सपायरी डेट, आपल्याला एक्सपायरी डेट पण यूज करायची म्हणून या ऑप्शनला पण येस करायचं. हे तिघ ऑप्शन आधी नव्हते. हे कशामुळे आले, तर आपण फीचर्स मध्ये जाऊन इनेबल बॅचेस आणि एक्सपायरी डेट ऑप्शन ऑन केल्यामुळे आपल्याला हे ऑप्शन इथं दिसत आहे. याच्यानंतर आपल्याला सेव्ह करून घेणार. एस्केपने बाहेर आलो. आता आपल्याला याला परचेस करायचंय, मग व्हाउचर्स मध्ये जाणार. परचेस करतोय म्हणून परचेस एंट्री. कोणाकडनं परचेस करतोय आपण, समजा हर्षलकडनं परचेस करतोय. परचेस अकाउंट, काय परचेस केलं आपण, ब्रेड. बघा कुठं परचेस केलंय, तर शॉपमध्ये. आता इथं बॅच नंबर, प्रत्येक प्रोडक्टवर बॅच नंबर असतो, तो बॅच नंबर इथं टाकायचा जो काय असेल तो. क्वांटिटी किती परचेस केले आपण, समजा 10 पॅकेट परचेस केले, 15 रुपयापर्यंत, 150 रुपयाचे आपण सामान परचेस केलं. आता याची मॅन्युफॅक्चरिंग डेट काय आली, 4 एप्रिल 2025. जर काही डेट असेल स्पेसिफिक ती डेट इथं एंटर करायची आणि एक्सपायरी डेट कधी एक्सपायर होणार आहे तो, तर समजा तो एक्सपायर होणार आहे 31 मेला. एक्झाम्पल घेतोय आपण. जे काही ऍक्च्युअल डेट असेल 3-4 दिवसाचे तेवढं अंतर तुम्ही तर टाकू शकता. एंटर. हे बघा, एंटर सेव्ह करून घेणार. एंटर सेव्ह केली, एस्केपने बाहेर आलो. जर आपण आता इथं बॅलन्स शीट बघितलं तर आपल्याला इथं दिसेल की आपण ब्रेड विकत घेतलेत. हे बघा, स्पेसिफिक बॅच नंबरचा शॉप मधला या पद्धतीने आपण ब्रेड विकत घेतलेला आहे. ओके, आता आपल्याला विक्री करायचं आहे. समजा आपल्याकडे एक कस्टमर आल्यानंतर आपण त्यांना ते सेल करणार, म्हणून आपण इथं सेल्स मध्ये जाणार. कॅश मध्ये विक्री करतोय, सेल्स अकाउंट. ब्रेड किती, आपल्याकडे 10 पॅकेट, लॉट नंबर 31 मे एक्सपायर वाला, बरोबर. हा सेट केला. किती सेल केला आपण, समजा आपण 5 क्वांटिटी सेल केला, 18 रुपये. एक्झाम्पल म्हणून रेट घेतला, सेव्ह केलं, एस्केपने बाहेर आलं. बॅलन्स शीट जर बघितलं, हे बघा या पद्धतीने इथं आपल्याला दिसतंय सगळं प्रॉपर की आपल्याकडे आता 5 ब्रेड पॅकेट उरलेत. आता समजा आपल्याकडे आणखी एक कस्टमर आले कॅश मध्ये, पण ते आले समजा आपल्याकडे 1 जूनला. मग आपल्याला डेट चेंज करायची, तर आपण बघा इथं F2 डेटवर क्लिक करायचं. 1 जून आपण इथं एंटर केली.
आता आज आपण कुठल्या तारखेला एंट्री पास करतोय तर 1 जूनला पास करतोय. काय विकत घेत आहेत ते ब्रेड. बघा इथं किती दिसत आहे, क्वांटिटी किती अवेलेबल आहे आपल्याकडे, 5 पॅकेट अवेलेबल आहे. जसं आपण एंटर केलं, हे बघा शॉप कुठे गेले, नाही होणार, कारण की आपण जे ब्रेड घेतले होते ते 31 मेला एक्सपायर होणार होते. आता डेट 1 जून आहे, म्हणजे ते एक्सपायर झाले. एक्सपायर झाल्यानंतर ती क्वांटिटी आपल्याला स्टॉकमध्ये दिसते, परंतु ज्यावेळेस आपण सेल करायला जातो त्यावेळेस आपल्याला ते कुठेही दिसत नाही, कारण की आपण एक्सपायर झालेली वस्तू ही विकू नाही शकत. त्याच्यामुळे आपल्याला ती इथं दिसणार नाही. ज्यावेळेस आपल्याला काही एक्सपायर होणाऱ्या वस्तू या पद्धतीने परचेसिंग किंवा सेलिंग करायची असेल तर त्यावेळेस आपण या एक्सपायरी डेटचा आणि बॅचेसचा वापर आपल्याला टॅली प्राईममध्ये करता येतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जर या व्हिडिओमधली माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि त्याचे अपडेट्स आपल्या मोबाईलला मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.